आता पाहूया महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील चेंबूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी फिरोज बदरुद्दीन खान आणि शूटर अफसर खानला अटक। नयानगर परिसरातून आरोपी ताब्यात। सीबीआयकडून डिफेन्सच्या अधिकाऱ्यांविरोधात 11 गुन्हे दाखल। ट्रेनिंग सेंटरमध्ये लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा। नागपूर, नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी सीबीआयचं सर्च ऑपरेशन। अबू सालेमचा 25 वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च 2025 अखेरीस संपुष्टात आल्याचा उच्च न्यायालयात दावा। तर तुरुंगातून सुटका करण्याची मागणी। खंडपीठाकडून केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ। 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,000 रुपये मोजावे लागणार। चांदीच्या दरात 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ। गेल्या 3 वर्षात खासगी शाळांच्या शुल्कात 50 ते 80% वाढ। मागील 3 वर्षातील सर्वेक्षणात बाब उघड। खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याची माहिती दिल्ली स्थित लोकल सर्कल नावाच्या संस्थेचं सर्वेक्षण। नळ जोडणी अधिकृत नसल्यास पाणी पुरवठा होणार खंडित। पाणी चोरीला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेची धडक मोहीम। पालिका अधिकारी नळ जोडण्यांची तपासणी करणार। पुण्यातील शिवाजीनगर डेक्कनमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत। या विभागांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत असल्यानं नागरिकांना त्रास। तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात। यात्रेदरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार बंद। भाविकांना कुंभार गल्लीतून मंदिरात प्रवेश। 15 तारखेपर्यंत यात्रोत्सव रंगणार। पंढरपूर ते लंडन सोमवारी निघणार जगातील सर्वात लांब दिंडी। विठ्ठल दर्शनानंतर विठ्ठलाच्या पादुका 22 देश 2 खंड पार करत 18,000 किलोमीटरचं अंतर कापणार। 21 जूनला दिंडी पोहोचणार लंडनला।